भावानो, सलार आणि KGF सारखे पिक्चर घेऊन येणारे होंबाले फिल्म्स ज्यांनी अक्षरशः भारतीय सिनेमा इतिहासात एक चळवळच घडवली. आता तेच होंबाले फिल्म्स ॲनिमेटेडच्या दुनियेमध्ये म्हणजे ॲनिमेशन चित्रपटाच्या भारतीय इतिहासामध्ये खरोखर चळवळ निर्माण करेल का, बघूया या व्हिडिओमध्ये. कारण त्यांचा पिक्चर आला आहे महाअवतार नरसिम्हा. आता महाअवतार नरसिम्हा हा होंबाले फिल्म्सचा आहे. आता याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की हा होंबाले फिल्म्सचा आहे. कारण आत्तापर्यंत ॲनिमेटेड पिक्चर म्हटलं की भारताची क्वालिटी इथं असते हॉलिवूडच्या लेवलला. आता या पिक्चरची स्टोरी जर बघायला गेलं तर भारतात असा कोणी सापडणार नाही ज्याला या पिक्चरची स्टोरी माहीत नाही. भक्त प्रल्हाद आहे, विष्णू आहेत आणि त्याच्यानंतर हिरण्यकशिपू आहे. हिरण्यकशिपू आपल्या मुलाला कसं त्रास देतात आणि विष्णू येऊन आपल्या भक्ताला कसे काय वाचवतात, हीच याची स्टोरी आहे. आता बोलूया यातल्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल. असा काय यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या या चित्रपटाला स्पेशल नाही सुपर स्पेशल बनवतात. मला तर म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हा पिक्चर तुम्हाला भारताचा वाटणारच नाही, हॉलिवूड लेवलचं ॲनिमेशन वाटणार आहे. कारण इतकं छान डिटेलिंग, इतकं छान डिझायनिंग, इतकं छान क्रिएशन, इतकं छान व्हिज्युअलायझेशन, सगळं काही टॉप नॉच लेवलचं आहे. सगळ्यात आधी जे कॅरेक्टर्स यातले बिल्डअप केलेले आहेत, त्यांचे स्केच असू दे, त्यांचं ॲनिमेशन असू दे, ते जबरदस्त. भक्त प्रल्हादांचा जे काय म्हणजे इनोसन्स चेहऱ्यावरचा तो इतका छान त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. याच्या आधीचे आपण ॲनिमेशन बघितले तर फक्त कुठंतरी ड्रॉइंग लेवलचे कुठंतरी मिसिंग होतं आहे, नाकावर चेहऱ्यावर इनोसन्स वगैरे दिसत नाही, ही एक प्रॉब्लेम होते. पण या चित्रपटामध्ये सगळ्यांचे फेशियल एक्सप्रेशन, प्रत्येक कॅरेक्टरचे फेशियल एक्सप्रेशन जबरदस्त वाटतात आणि ते पोचतात सुद्धा. आणि बाकी फक्त कॅरेक्टर्स नाही, त्या सब्जेक्टच्या मागचं जे काय बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा इतक्या उत्कृष्टरित्या ड्रॉ केलेलं आहे, ॲनिमेट केलेलं आहे. जबरदस्त. हॅट्स ऑफ होंबाले फिल्म्सना. म्हणजे जो कशातला आपण म्हणतो आहे राजा जिथं बसतो ते दरबाराचा सीन असू दे किंवा समुद्रातला सीन असू दे किंवा नदी, जे काय म्हणजे डोंगर, दऱ्या, फुलं, पानं, फुलपाखरू, हे सगळे सीन जे आहेत ना ते उत्कृष्ट तुमच्या डोळ्यांना पारणे फेडणारे आहेत, डोळ्यांचे पैसा वसूल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला चांगला वाटतो, पण शेवटचा अर्धा तास ते जे बॅटल, ते जे युद्ध दाखवलेलं आहे, म्हणजे ती जी फाईट दाखवलेली आहे ना, आत्तापर्यंतचा जे VFX आणि चांगले हे वापरलेलं आपण ब्रह्मास्त्र म्हणतो आहे, पण आयान मुखर्जी यांनी तिथं क्लास लावला पाहिजे कुठं होंबाले फिल्म्समध्ये. कारण हा पिक्चर खरोखर फ्रोझन असू दे, कुंफू पांडा असू दे किंवा पुस इन बूट्स असू दे, त्या लेवलचा आपल्याला वाटतोय. आता काही म्हणतील ही थोडी अतिशयोक्ती झालीच थोडी अतिशयोक्ती, पण झाली तर होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, झालं तर झालं. त्यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. पण आत्ता आलेला आपला हा त्या लेवलचा, त्या टकरीचा पिक्चर आहे. म्हणजे सगळं काही चांगलं जुळून आलेलं आहे. याचं ॲनिमेशन चांगलं आहे, स्टोरी चांगली आहे, डिलिव्हर चांगली केलेली आहे, इवन प्रोजेक्शनसुद्धा खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर ऑडिओ जे आहे, कारण ॲनिमेटेड मूव्हीजमध्ये ऑडिओ खूप महत्त्वाचा असतो, ते सुद्धा खूप उत्कृष्टरित्या जमलेलं आहे. मला तर हा पिक्चर खूप मस्त वाटला. तुम्ही हा पिक्चर बघितला असाल तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि बघितला नसाल तर जाऊन पटकन बघा हा पिक्चर. आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब